गंभीर विचार दडलाय. नक्कीच. ही उदाहरणं जरी विनोदी असली तर या म्हणीमागचं तत्वज्ञान खूप खोल आहे. ते कसं? बघा, ही म्हण फक्त आळशीपणावर टीका करत नाहीये. ती उपभोग आणि योगदान यांच्यातल्या संतुलनावर भाष्य करते. उपभोग आणि योगदान. हो. स्रोतानुसार माणसाचं खरं मूल्य हे त्याच्या कामात आणि जबाबदारी स्वीकारण्यात आहे, फक्त खाण्यापिण्यात नाही. म्हणजे थोडक्यात व्यक्तीने वजनदार होण्याऐवजी महत्वाचा होण्यावर लक्ष दिलं पाहिजे. वजनदार होण्याऐवजी महत्वाचा होणं हा विचार खूप महत्वाचा आहे. पण जबाबदारी टाळण्याने माणूस स्वतःसाठीच ओझं कसा बनतो? याचंच उत्तर स्रोतांमधल्या एका संकल्पनेत मिळतं. याला कृष्णभार असं एक मार्मिक नाव दिलंय. कृष्णभार. हो. कल्पना करा की जसे एखादं कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल ते स्वतःच्याच प्रचंड वजनाने आत कोसळतं. अच्छा. तसंच जबाबदारी टाळणारी व्यक्ती स्वतःच्याच निष्क्रियतेच्या ओझ्याखाली दबून जाते. तो इतरांसाठी तर भार असतोच, पण नकळतपणे तो स्वतःसाठीच एक ओझं बनत जातो. वा. कृष्णभार. निष्क्रियतेचं स्वतःवरचं वाढणारं ओझं. काय जबरदस्त कल्पना आहे. म्हणजे ही म्हण फक्त एक हलका-फुलका टोमणा नाहीये. तर ती एक मोठा धडा शिकवते. बरोबर. आणि जाता जाता एक विचार. आपण ही म्हण सहसा इतरांसाठी वापरतो की नाही, हो. पण कधीतरी ती स्वतःला लावून पाहिली तर आपल्या आयुष्यात अशी कोणती क्षेत्र आहेत जिथे आपण फक्त परिणामांचा आनंद घेतो पण त्यासाठी लागणारे कष्ट मात्र टाळतो?